राघवेंद्र महोदयम् अहं प्रार्थये यत् भगवद्गीता वैज्ञानिकः दृष्टिकोणः इति विषयम् अनुसृत्य व्याख्यानस्य कृपया प्रारम्भं कुर्यात्। नमस्कार। श्री कृष्णाय नमः, श्री कृष्णाय नमः, श्री कृष्णाय नमः। सर्व भाविक लोक जे उपस्थित आहेत, सगळ्यात पहिले मला सगळ्यांची माफी मागावीशी वाटते, कारण की मला संस्कृत येत नाही। जे सुभाषित मालेतनं संस्कृत शिकलो आणि जे 10वी नंतर जे संस्कृत सुटलं आणि त्याच्यानंतर फक्त ब्रेड आणि बटर एवढ्यावरच आंग्ल भाषेत सगळं काही माझं शिक्षण झालं आणि त्याच्यामुळे आज कितीतरी वर्षानंतर, कदाचित 30 वर्षानंतर मला समजलं की मला काहीच येत नाही। तर क्षणभर मला हाही एक विचार असा आला की मी बोलावं की नाही। एवढे सगळे संस्कृताचार्य लोकांसमोर मी काय बोलणार। जिथे सरस्वती आहे तिथे साक्षात सरस्वती असताना, पूर्ण घडा ज्ञानाने भरला असताना, त्यात मी चमचाभर थोडंसं ज्ञान टाकून काहीच फरक पडणार नाही। तर पहिले असा एक विचार असा पण आला, पण त्यानंतर मला एक गीतेचा श्लोक आठवला आणि मला असं वाटलं की जर आपण हा श्लोक आपल्या लक्षात आणला, हा श्लोक 18व्या अध्यायातला मोक्ष संन्यास योग, हा जो 18वा अध्याय आहे, 68वा श्लोक आहे, य इमं परमं गुह्यम मत भक्ते शोभिदास्यति भक्तिं मयि पराम कृत्वा माम ए वैश्य संशया। म्हणजे त्या श्रीकृष्णाच्या पायापाशी आपण प्रेम ठेवून जर जशी गीता येत असेल तशी सांगायचा जर मी प्रयत्न केला तर कदाचित मी त्यालाच प्राप्त होईल। हा विचार मनात बाळगून मी असा विचार केला की जे काही आपल्या तुटक्या फुटक्या मराठीतनं येतं ते आपण सांगावं। जे आरतीताईंनी सांगितलं खूप सारं माझ्याबद्दल, ते मी पण एकदा अवलोकन केलं की एवढं खरंच केलंय का मी। पण मी हा सोडायचा आहे, त्याच्यामुळे केलं असलं काय नसलं केलं काय काही फरक नाही पडत। एक माफी अशी मागायची आहे की वेगवेगळ्या गावात राहिल्यामुळे किंवा देशात राहिल्यामुळे मराठी ही पुण्याची पण नाही राहिली, मातृभाषा ही नागपूरची पण नाही राहिली, आणि हे राहिली वगैरे हे जे आहे नागपूरचं येतं, त्याच्यामुळे तो एक फ्लेवर, ही गोष्ट मात्र पोटात घालावी। पण एक मात्र मी तुम्हाला सगळ्यांना नक्कीच इथे आश्वासन देतो की 3 गोष्टी तुम्ही नक्कीच घेऊन जाल माझ्याकडनं, ज्या नेहमी सांगाल। एवढंच, या 40 मिनिटात जर मी 3 गोष्टी आणि एखाद्या माणसाचं जर जीवन थोडंसं जरी पालटू शकलो 1%, तर माझा आजचा जो 40 मिनिटाचा जो हा खेळ आहे, हा मी म्हणेल की हा झाला, हा सफल झाला, 100% सफल झाला असं मला वाटतं। कारण की गीतेवर बोलणं किंवा गीतेचं स्तवन करणं, कितीतरी शेकडो वर्षांपासून याच्यावर वेगवेगळे ग्रंथ निघाले आहे आणि आपण कितीही बोललं तरी कमी आहे, हे काहींनी सांगितलं आपल्याला। पण एक गोष्ट मात्र त्याच्यात मला सांगावीशी वाटते की गीतेवर विज्ञानाचा जो एक संदर्भ आहे, 5000 वर्षापूर्वी लिहिलेली गीतेमध्ये विज्ञान आहे
हे पहिले हा प्रश्न होता, पण याचं उत्तर मी आज तुम्हाला कितीतरी वेगवेगळ्या संदर्भासहित स्पष्टीकरण देऊन प्रयत्न करणार आहे की ते आपल्याला याद्वारे काहीतरी आपल्याला आपल्यापर्यंत पोचवल्या जाईल. ओके. आणि एक गोष्ट आपण लोकांना सांगू शकाल की याच्यात विज्ञान हा पाया आहे, त्याच्यानंतर अजून दुसऱ्या गोष्टी म्हणजे जे अतिशय प्रगत झालेलं जे विज्ञान आहे तो त्याच्यावर पाया बसलेला आहे आणि त्याच्यावर गीता आधारलेली आहे. हे मात्र आज मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. काही जे शब्द आहेत ते खरोखर ते आंग्ल भाषेमधनच आलेले आहेत. त्याला मी काही दूर लोटू शकलो नाही कारण की त्याच्यासाठी शब्द मला सापडले नाही. सगळ्यात पहिली गोष्ट जी आपण 7व्या अध्यायात पाहिली असेल की श्लोक 2 की सायन्स हा शब्द जो आहे हा शब्द गीतेतला आहे का. जर आपण हा प्रश्न विचारला तर याचा आन्सर येतं खरंच, याचं उत्तर येतं हो आहे. ज्ञानम तेहम सविज्ञानमिदम वक्षाम्य शेषता. म्हणजे जे कृष्णाने म्हटलं की मी तुला विज्ञानासह तत्वज्ञान संपूर्ण सांगेन, म्हणजे त्यांनी तत्वज्ञान वेगळं ठेवलं आणि विज्ञान वेगळं ठेवलं. तत्वज्ञान हा कन्सेप्ट झाला आणि विज्ञान हे शास्त्र झालं. आणि त्यांनी हे सांगितलं यज्ञात्वा नेह भूयोन्य अज्ञातव्य विशेष्यते. म्हणजे काय की जर हे तुला मी सांगितलं, हे सगळं ज्ञान सांगितलं, तर तुला पुढे काहीही जाण्याची काही आवश्यकता नाही. बस हे सगळ्यात शेवटले ज्ञान आहे. याचं एक कारण असं आहे की जेव्हा गीता सांगितल्या गेली तेव्हा ही गीता खूप कमी वेळात सांगितली असं म्हणतात. गीतेचं थेट प्रक्षेपण पाहायला फक्त 4 लोक होते किंवा 5 लोक होते असं म्हणता येत नाही. आणि ही जो कोणी म्हणतात की ही 18 मिनिटात सांगितल्या गेली, कोणी म्हणतात ही क्षणात सांगितल्या गेली. पण एवढं नक्की की ही त्या वेळेत सांगितलेली आहे ज्या वेळेला दोन्हीकडले सैन्य युद्ध करायला तयार आहे आणि त्यावेळेस ते जास्त वेळ ते वाट पाहू शकत नाही युद्धाच्या तिथे, आणि तेवढ्या वेळातच ही गीता सांगितल्या गेलेली आहे. थेट प्रक्षेपण पाहायला कोण होतं? संजय होता ज्याने गीता ऍक्च्युअली सांगितली. त्याच्यानंतर जी ऐकली पण डोळे नव्हते असा धृतराष्ट्र, ध्वजाच्या वरती बसलेले मारुतीराया हनुमंतराय होते, आणि बार्बारिका जो की घटोत्कचाचा मुलगा होता तो होता. त्याच्यात श्रीकृष्णाने नंतर त्याला आत्महत्या करायला लावली कारण की त्याला एक वर होता की जिथेही युद्धातली जी पण कोणती बाजू कमी पडेल त्याच्याकडे जाऊन लढायचं, आणि तो श्रीकृष्णालाही जिंकणारा नव्हता. तर ही गीता खूप कमी वेळात सांगितलेली आहे, पण ही पूर्ण याचं कटगोळ आहे. तर हे कटगोळ याच्यात तत्वज्ञान पण सांगितलं आहे, विज्ञानही सांगितलं आहे. तर विज्ञान हा शब्द 7व्या अध्यायात आला आहे, त्याच्यामुळे हे विज्ञानच आहे. आता पहा, मनोवैज्ञानिक तऱ्हेने समजा आपण विचार केला तर झेनोफेबिया, फिअर ऑफ स्ट्रेंजर्स, किंवा असं म्हणायला हरकत नाही की डिप्रेशन, एन्झायटी, म्हणजे एवढा सगळा समुदाय पाहून आपल्याच लोकांना आपण मारतो आहे आणि त्याचं काय होणार, मी ना स्वर्गाला जाईल ना नरकाला जाईल, म्हणजे मी जिंकलो तरी माझी काही पूर्णपणे जीत होणार नाही, मी हरलो तरी मी हरीलच, म्हणजे नेहमी माझी हार पक्की आहे असं अर्जुनाला पक्क वाटत होतं. एन्झायटी. आणि त्यांनी म्हटलंय की माझं तोंड सुकलेलं आहे. पहिल्याच अध्यायात 28वा जो श्लोक आहे की अर्जुन वाच दृष्टमेवं स्वजनम कृष्ण युयुत्सुम समुपस्थितम सिद्धंती मम गात्राणी. माझे गात्र शिथिल झाले आहे, माझ्या हातपायातून माझी पूर्ण ऊर्जा निघून गेली आहे. मुखच
परिशुष्यति, माझं तोंड अक्षरशः शुष्क झालं आहे, त्याच्यात माझ्या तोंडात लाळ येत नाही आहे. हे केव्हा होतं? जेव्हा माणसाची कोलिनर्जिक सिस्टीम जी असते ती कोलिनर्जिक सिस्टीम डिप्रेस होते. खूपच सरळ त्यांनी सांगितलं आहे की एन्झायटी म्हणजे काय. श्रीकृष्णाने जे पूर्णची पूर्ण गीता दिलेली आहे, ज्यांना एन्झायटी आहे, ज्यांना शरीराला कंप सुटतो त्यांच्यासाठी आहे. हाही एक अर्थ याच्यात अभिप्रेत आहे. सायन्स पासूनच, शास्त्रापासूनच श्रीकृष्णाने गीतेचा जो उगम केलाय तो शास्त्रापासून केला आहे. याच्यात सरळ आपल्याला दिसतं. बरोबर आहे. तर पहिल्याच याच्यात त्यांनी सांगितलं आहे की ही गीता एका मानवी मनासाठी आहे. ही गीता जेव्हा माणसाची जी स्थिती आहे ती फार विचित्र होऊन जाते तेव्हा गीता वाचावी. तर प्रत्येक गोष्टीचं उत्तर हे गीतेत आहे, हे नखशिकांत बरोबर आहे, हे मात्र खरं आहे. तर पहिली गोष्ट विज्ञान हा शब्द तेव्हा पण होता जेव्हा सायन्स कदाचित हा शब्द नसेल, पण विज्ञान जरूर होता. दुसरी गोष्ट जी की विज्ञानासाठी समजून घ्यायची आहे, त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं एनर्जी म्हणजे ऊर्जेची जी सिस्टीम आहे आपल्या शरीरामध्ये, जी काही ठेवण आहे, जी काही त्याची क्रिया आहे ती थोडी समजून घ्यावी लागेल. आपण ऊर्जा ही कशासाठी असते? जसं आपण हात असा बाजूला केला तर त्याला ऊर्जा लागली. ही ऊर्जा फॉर मुवमेंट म्हणजे हात हलवण्यासाठी ही ऊर्जा आहे, मान हलवण्यासाठी ऊर्जा आहे. बरोबर आहे. तर ही ऊर्जा ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट नावाचा मॉलिक्यूल जेव्हा ॲडिनोसिन डायफॉस्फेट मॉलिक्यूलमध्ये कन्व्हर्ट होतो तेव्हा एका फॉस्फेट ग्रुपनी जी ऊर्जा मिळते ती आपल्या हात हलवायला कारणीभूत ठरते. असे बरेच फॉस्फेट मॉलिक्यूल जेव्हा जनरेट होतात तेव्हा ही ऊर्जा जी आहे ह्या ऊर्जेचं रूपांतर एका आपल्या हाताच्या मोमेंटमध्ये होतं. पण ही सगळ्यात खालच्या लेवलची ऊर्जा झाली. आपल्याला आपल्या शरीरात पचन करायला सुद्धा ऊर्जा लागते. डायजेशन पॉवर ती सुद्धा ऊर्जा असते. ती थोड्याशा वरच्या पातळीची ऊर्जा असते. डायजेशन म्हणजे पचन. त्याच्यानंतर आपल्याला ऐकायला देखील ऊर्जा लागते. ही सुद्धा थोड्याशा वरच्या पातळीची असते. आता ही पातळी जी आहे ही आपण केमिकल रिॲक्शन्स मध्ये, रासायनिक आपल्या प्रोसेस मध्ये आपण ही सगळी ऊर्जा बरोबर आखू शकत नाही. मला बोलताना जी ऊर्जा लागते ती ऊर्जा माझ्या मसल्स किंवा माझ्या मज्जा हलवायला ती ऊर्जा बरोबर नाही आहे. ती ऊर्जा जास्त पातळीची आहे, जास्त लेव्हलची आहे. तसंच त्याच्या अजून एक लेव्हलवरती, त्याच्या अजून एका पातळीच्या वरती मला पाहायला जी ऊर्जा लागते आणि ही ऊर्जा जास्त जास्त शुद्ध प्युअर होत जाते. जसं असतं ना की आपल्या ऑटोमधलं पेट्रोल थोडंसं का होईना पण अशुद्ध असतं. जर आपल्या कारमधलं पेट्रोल पाहिलं तर थोडंसं जास्त शुद्ध असतं. जर तुम्ही विमानाचं पेट्रोल पाहत तर ते अजून जास्त शुद्ध असतं. आणि जर का आपण तीच ऊर्जा पाहिली जी ऊर्जा रॉकेटला यूज होते, रॉकेटमध्ये जी टाकतात ती अजून जास्त शुद्ध असते. तर अशी आपल्या शरीरात सुद्धा ऊर्जेची शुद्धता वाढत जाते. पाहायलाही जास्त शुद्ध ऊर्जा लागते आणि त्याच्यापेक्षा जास्त शुद्ध ऊर्जा ही विचार करायला लागते. विचार करून बोलायला अजून जास्त शुद्ध ऊर्जा लागते. आता लेव्हल वाढते ऊर्जेची. त्याच्याही पलीकडली एक ऊर्जा आहे ती म्हणजे भावनात्मक. भावना ज्या असतात त्या आटोक्यात आणून आपली जी इच्छाशक्ती आहे ती लावण्यात जी ऊर्जा असते ती त्याच्याही पेक्षा जास्त लेव्हलची असते. त्याच्याही पेक्षा त्याचा स्तर जास्त असतो. तुम्ही 10 मिनिटं एखादा विचार करून हे करून पहा. तुम्हाला कळेल की
खूप असं वाटतं की आपण 100 किलोमीटर धावून आलोय जेव्हा आपण एखादी गोष्टीची खूप जास्त भावना आपल्या ओतून आणि आपण इच्छाशक्ती लावलो. आता आपण पहा, मसल्स पासून घेऊन विल पर्यंत आलो, तर त्याच्यावरती पण एका प्रकारची ऊर्जा असते आणि ही ऊर्जा न्यूक्लिअर अणुबॉम्ब जसा असतो त्या पातळीची ही ऊर्जा असते. चायनीज मध्ये याला काय म्हणतात? ओके, आपण याला आत्मा म्हणतो, आपण इंग्लिशमध्ये सोल म्हणतो. ही ऊर्जा, मनाची ऊर्जा जेव्हा खूप जास्त प्रमाणात मोठी होऊन जाते तेव्हा ही ऊर्जा असते. आता श्रीकृष्णांनी ही जी ऊर्जा आहे इथपासूनच सुरुवात केलेली आहे श्रीकृष्णांनी. आणि मग या ऊर्जेपासून सुरुवात करून आणि त्यांनी ही ऊर्जा कशी काय अंमलात आणायची ही गीता आहे. तर गीता हा ऊर्जेचा ग्रंथ आहे. हे कसं जाणेल? आता आपण ऊर्जा शिकलो. या 5 मिनिटात मी एक ऊर्जेचं स्तवन केलं, बरोबर आहे. पण आता याचा संबंध गीतेला कसा? हा जो आत्मा आहे, ही जी ऊर्जा आहे, ही ऊर्जा ही एका वैश्विक ऊर्जेमधलीच ऊर्जा आहे. लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, रादर मी तर म्हणेल लॉ ऑफ एनर्जी. एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड. इट कॅन बी कन्वर्टेड फ्रॉम वन टू अनदर फॉर्म. नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावक न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मरुतः. आत्म्याला शस्त्र कापू शकत नाही, ऊर्जेला कोणी कापू शकत नाही, विस्तव जाळू शकत नाही, विझवू शकत नाही, वारा वाळू शकत नाही. हे 23व्या श्लोकात अध्याय 2 सांगितलं आहे. पण आत्मा हा एका शरीरामधनं दुसऱ्या नवीन शरीरात जाऊ शकतो. आपण इथे सगळं काही जे साधारण गोष्टींचा अभ्यास करतोय, आपण तो अभ्यास नाही करतोय जिथे आत्मा शिथिल होतो, कमी होतो, मग दुसऱ्यात जातो, मग त्याचं भूत होतो वगैरे वगैरे. ते नाही, ते आपण विचार करत नाही. आपण साधा विचार करतो आहे की एक आत्मा जेव्हा त्याला तो शरीराला सोडतो त्यावेळेला तो दुसऱ्या शरीरात जातो. एनर्जी कॅन बी ट्रान्सफर्ड अँड इट कॅनॉट बी डिस्ट्रॉइड. इट कॅनॉट बी इवन क्रिएटेड. लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स हा लॉ ज्या वेळेला एनर्जीचा लॉ रिव्ह्यू केला गेला, त्याचं पूर्णपणे विवरण केलं गेलं, त्यावेळेला कळलं की गीतेच्या दुसऱ्या अध्यायात सांख्ययोगात त्यांनी 20वा श्लोक पण हा सांगितला आहे. न जायते म्रियते वा कदाचि अन्यायम भूत्वा भवित्वा वा न भूयाः अजो नित्यः शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. म्हणजे काय? आत्मा कधीही जन्माला नाही, आत्मा कधीही मरत नाही. आत्मा हा तिथेच आहे. तो फक्त एका फॉर्म मधनं दुसऱ्या फॉर्म मध्ये, दुसऱ्या शरीरामध्ये जातो. शरीर याबद्दल आपण परत पाहू, परत याच्यावर येऊ. पण सांख्य योगापासून त्यांनी जी सुरुवात केली आहे ती पूर्णपणे एनर्जीवर डिपेंड आहे. एनर्जी, ऊर्जा ही एका फॉर्म मधनं दुसऱ्या फॉर्म मध्ये जाते. जेव्हा हे शरीर एका फॉर्म मधनं जेव्हा आपण असं म्हणतो की शरीर सोडलं, पण आत्मा तशीच आहे. वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानी गृह्णन्तिरन्नरोपराणि तथा शरीराणी विहाय जीर्णा नन्याति संयाति नयानि. सगळ्यांना माहित असलेला श्लोक आहे. पण हे वस्त्र त्यांनी म्हटलंय, शरीराला वस्त्र म्हटलंय. पंचमहाभूतांनी जे बनलेलं आहे, या 22व्या श्लोकात त्यांनी म्हटलंय हे वस्त्र आहे. हे वस्त्र, एक आत्मा हे वस्त्र टाकून दुसऱ्या वस्त्राला परिधान करतो आणि ह्या वस्त्राला त्यांनी शेवटी माया म्हटलं आहे. पंचमहाभूतांनी जे बनलेलं हे वस्त्र आहे ते म्हटलं आहे त्यांनी. हा थर्मोडायनामिक्सचा जो पहिला लॉ आहे हा गीतेत सांगितला आहे एनर्जीचा. दुसरं एक रिसर्च पेपर माझ्या समोर आला, जो रिसर्च पेपर एका
रिसर्च जर्नलमध्ये, बोस्टनच्या एका रिसर्च जर्नलमध्ये डेव्हिड आर व्हॅगो आणि डेव्हिड ए सिल्व्हरविक यांनी हा प्रस्थापित केला होता. या रिसर्च पेपरचं जे नाव होतं ते सेल्फ अवेअरनेस, सेल्फ रेग्युलेशन अँड सेल्फ ट्रान्सेंडन्स असं सार्ट नावाचा यांनी कन्सेप्ट मांडला आणि जो जगभर 2012 मध्ये जगभर सगळ्यांनी मान्य केला आहे. याची मी लिंक देईल तुम्हाला जेव्हा मी अपलोड करेल हे जे व्याख्यान आहे. तर फ्रंट ह्युमन सायन्स आणि न्यूरोसायन्स मध्ये हा 25 ऑक्टोबर रोजी हा प्रसारित झालेला हा एक लेख आहे आणि हा लेखाला मान्यता झाली आहे. याला त्यांनी जे सगळे काही जे तिथले एक्सपिरियन्स केले होते ते फंक्शनल न्यूरो इमॅजिनिंग लॅबोरेटरीमध्ये केले होते, डिपार्टमेंट ऑफ सायकॅट्रीमध्ये बर्मिंगममध्ये. आणि हे कळलं या सगळ्यांमध्ये की जर एखाद्या व्यक्तीने आपला सेल्फ अवेअरनेस करून आपल्या सेन्स ऑर्गन्सचा, आपले जे ज्ञानेंद्रिय आहे आणि कर्मेंद्रिय आहे यांना रेग्युलेट करून, यांच्यावर नियंत्रण आणून जर तो व्यक्ती थोड्या वेळ, थोड्या दिवस, थोड्या महिने जर तो तसा राहिला तर त्याच्यामध्ये प्रचंड ऊर्जा निर्माण होते. हे जेव्हा त्यांनी सांगितलं आणि आता हल्ली जे दीपक चोप्रा आहे US मध्ये, त्यांनी सुद्धा हे सेम कन्क्लुजनवर त्यांचं पण रिसर्च पोहोचलाय आणि ते 7 दिवसातच त्यांना कळलं की आपण टेलोमियरची जी लेंथ आहे ती कमी करू शकतो, जास्त करू शकतो, तेवढीच ठेवू शकतो टेलोमियरची लेंथ. म्हणजे काय, टेलोमियर हा क्रोमोझोम जेव्हा थोडा थोडा तुटल्या जातो आपल्या न्यूक्लियसमध्ये, त्याच्यानंतर एका लिमिटपर्यंत, एका पर्टिक्युलर त्याच्या लेंथपर्यंत तो तुटला की त्याच्यानंतर माणूस मरतो. म्हणून याला बायोलॉजिकल क्लॉक म्हणतात टेलोमियरला. तर यांनी पाहिलं की 7 दिवसाच्या या एक्सपेरिमेंटमध्ये, या संशोधनात त्यांना असं समजलं की आपण याची लेंथ तेवढीची तेवढी, याची जी लांबी आहे तेवढीची तेवढी ठेवू शकतो. आणि हा फार मोठा प्रकार एंटी एजिंगचा आला. त्याच्यामुळे या गोष्टीमुळे सगळ्यात मोठा जो प्रश्न पडला आहे तो त्यांना पडला आहे ज्या एंटी एजिंग टॅबलेट्स काढतात. कारण की हे जर सायन्स समोर गेलं, हे जर शास्त्र समोर गेलं तर बिना काही टॅबलेटनीच लोक एंटी एजिंग सुरू करून देतील. प्रत्याहार, यालाच प्रत्याहार म्हणतात. आपल्या सेन्स ऑर्गन्सला आपण इनर्वेट, इंटरनल, अंतर्मुख करणे प्रत्याहार आहे. यदा संहरते चाहम कुर्मो म्हणजे कासव, कुर्मोंगानी व सर्वशः इंद्रियाणी अनिंद्रियार्थे अभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. कासव हा एक द्योत घेतलेला इथे. कासव ज्याप्रमाणे आपले पाय आखडून आतमध्ये आपलं जे त्याचं ते पूर्ण टफ असं कव्हर असतं, ती शील्ड असते, ढाल असते, त्या ढालीमध्ये ते टाकून देतो. आपल्या पण शरीराला अशी ढाल असते. त्याच्यात जर आपण आपले सेन्स ऑर्गन आतमध्ये आखडून ठेवले तर प्रत्याहार होतो. जर आवरून ठेवले ते तर त्याला त्याची बुद्धी स्थिर होते. बुद्धी स्थिर झाली की माणसाचं मन स्थिर होतं आणि मन स्थिर झालं की ऊर्जा इकडे तिकडे जात नाही. ही ऊर्जा जर साठून राहिली तर ही न्यूक्लिअर ऊर्जे इतकी जास्त मोठी आहे हे श्रीकृष्णाने तेव्हाच जाणलं. कारण की समोर त्याच्या पार्थ जो होता तो पार्थ तो पूर्णपणे आतमधून खचून गेला होता, नष्ट झाला होता. नाही तर सारथ्याचं कोणी ऐकतं का? अगं आज आपल्या बॉसचं, आपल्या स्वतःच्या बॉसचं कोणी ऐकत नाही. सारथ्याचं ऐकतं का? कशाला ऐकेल? पण त्याला कळलं होतं की जर याला इथे मी सांगितलं नाही तर सगळ्याचा सगळा जो आहे आपला पूर्ण युद्धाचा जो भाग आहे आणि जे शिक्षण आपल्याला पूर्ण द्यायचं आहे पुढे हजारो वर्षासाठी, ते सगळंच सगळं निस्त नाबूत होईल. म्हणून सांख्ययोगात 58व्या श्लोकात त्यांनी
हे जे कूर्म म्हणजे कासवाचं जे हे उदाहरण दिलं आहे, ते उदाहरण बरोबर तसं उदाहरण न्यूरोसायन्समध्ये डेव्हिड वॅगोननी दिलं. सायन्स गीता. आपण म्हणतो की आपण आता जे मॅनेजमेंट आहे हेही एक सायन्स आहे, कारण की प्रत्येक ह्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्यामध्ये काय होतं की पहिले टेक्निकल माणसं सुरू होतात, तकनिकी लोक, विज्ञानी. त्याच्यानंतर थोड्याशा वरच्या स्तरावर हळूहळू लोक जे फंक्शनल असतात ते होतात. त्याच्यानंतर थोडे मॅनेजमेंट जे होतात ते होतात. तर सगळ्यात वरती मॅनेजमेंटच असतं, त्याच्यानंतर ऍडमिनिस्ट्रेशन असतं, मग ते ओव्हरलॅपिंग होतं, त्या दोघांचं नेहमी सोबत जातात. तर मॅनेजमेंट ही सगळ्यात वरती आणि सगळ्यात वरचं सायन्स आहे. मॅनेजमेंट हे शास्त्र जे आहे ते शास्त्र मनाचं शास्त्र आहे. ते शास्त्र स्टेबल थिंकिंगचं शास्त्र आहे आणि याच्यावर खूप सारे रिसर्च पेपर आहेत, खूप सारे. तुम्ही nature.com वर जाल तिथे पण आहेत, तुम्ही प्रत्येक रिसर्च गेटवर जाल, प्रत्येक रिसर्च याच्यामध्ये मॅनेजमेंटमध्ये स्टेबल माइंड नावाचा हा जो प्रकार आहे, ज्याला कशालाही कोणत्याही परिस्थितीला समोर जायला तुम्हाला मुळीच भय वाटत नाही, दॅट इज मॅनेजमेंट. यांनी परत कृष्णाने तशीच गोष्ट सांगितली, दुःखेष्वनुद विघ्न मनाः सुखेषु विगत स्पृहा. म्हणजे दुःखदायक प्रसंगी मनाला खेद वाटत नाही, अरे प्रोडक्शन झालं गेलं आजचं, पुढे काय. वित राग भय क्रोध, राग भय क्रोध तिन्ही गोष्टी स्थित अधीर मुनिरुच्यते. म्हणजे तो एक मुनी आहे. म्हणजे मॅनेजमेंटचे लोक पण मुनी आहे असं माझं म्हणणं नाही आहे, कारण की बऱ्याचशा बाजू असतात त्यांना, त्याबद्दल आपल्याला आज विचार करायचा नाही, त्याच्यासाठी मी लगेच सेपरेट आपण एखादं वेगळं सेशन घेऊ. पण ज्या क्षणी समोरचा व्यक्ती, समोरची त्याची जी पूर्ण जे लोक काम करत असतात त्याच्यासोबत, जेव्हा त्यांना भरपूर प्रश्न येतात आणि न सोडवण्यालायक प्रश्न येतात, त्यावेळेस मात्र त्याला मुनीच बनावं लागतं. जर त्याला हा श्लोक सुख दुःखे समे कृत्वा हा जर आला तर पक्क आहे की तो मॅनेजर बनू शकेल. मॅनेजमेंट म्हणजे गीतेमध्ये त्यांनी मनापासून सुरुवात करून मॅनेजमेंट पर्यंत गेला आहे कृष्ण. मॅनेजमेंट नसेल तर काही होत नाही. आपण आता एका सायंटिस्टकडे, एक शास्त्रज्ञ, सगळ्यांना माहित असलेला शास्त्रज्ञ आहे अल्बर्ट आइन्स्टाईन, सगळ्यांना माहिती आहे. E=mc², आणि त्यांनी खूप काही केलं, पुष्कळ काही त्यांनी प्रमेय लिहून ठेवले. ते प्रमेय त्यांनी पूर्ण प्रस्थापित केले, त्याला पूर्ण पडताळून पाहिलं. त्यांनी एक सुंदर विधान केलंय. त्याला विचारलं होतं की व्हॉट इज इगो, म्हणजे इगो काय आहे, अहंकार काय आहे. त्यांनी सांगितलं 1 upon knowledge. 1 upon knowledge म्हणजे जर तुम्ही एक या संख्येला जर तुम्ही नॉलेजनी डिव्हाइड केलं, भागाकार केला, तर जे उरतं ते इगो आहे, जे त्याचं डिव्हिजन येतं इगो आहे. याचा अर्थ काय की नॉलेज इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू इगो. अहंकार म्हणजे श्रीकृष्णाने तो अहंकाराची फोड इतक्या वेळा, इतक्या काही वेगवेगळ्या तऱ्हेने केली आहे की अध्याय जो कर्मयोग आहे, कर्मयोगामध्ये त्यांनी सांगितलं प्रकृते क्रियमाणानी गुणै कर्माणि सर्वशा अहंकार विमूढात्मा करता अहमिति मन्यते. म्हणजे की असे लोक असतात की अंतःकरणात ते हेच म्हणतात की मीच सगळं केलंय, मीच करता आहे, नॉलेज मीच आहे, सगळं मीच आहे. अहम म्हणजे हा अहम ब्रह्मास्मी वाला प्रकार नाही आहे, ते आपण वेगळं ठेवू. नाही तर लोक काय करतात माहिती का, अहम त्याच्यात आलं म्हणजे अहम ब्रह्मास्मी म्हणजे तुम्ही हा इगो झाला तुमचा. कसं आहे, कॉन्फिडन्स, आत्मविश्वास, स्वाभिमान आणि इगो, अहंकार याला थोडं वेगवेगळं ठेवू आपण. ओके. सुभाषित मालेचा लहानपणी मला एका आमच्या
आमच्या एका सुभाषित मालेच्या शिक्षकाने खूप सुंदर सांगितली. ओके, मी एक श्लोक घेऊन गेलो त्यांच्याकडे आणि मी म्हटलं, हे पा, हा श्लोक म्हटलं कसा आहे की हा श्लोक हनुमंतरायांना शिव्या देतोय. म्हणे वाच, श्लोक वाच. तर म्हटलं वाचतो. मर्कटस्य सुरापानं तस्य वृश्चिक दंशनम तन्मध्ये भूत संचारो यद्वा तद्वा भविष्यती. अरे म्हणे मूर्ख आहेस, कुठे कोणता श्लोक लावायचा हे संस्कृतामध्ये पहिलं सुभाषित आहे की श्लोक कुठे लावायचा हे मूर्खाबद्दल म्हटलेलं आहे. मर्कटस्य सुरापानं, त्याला म्हणजे एखाद्या माकडाला दारू पाजली, तस्य वृश्चिक दंशनम म्हणजे त्याला विंचू चावला, तन्मध्ये भूत संचारो यद्वा तद्वा भविष्य, सगळं काही हे मनाबद्दल पण म्हटलंय बरं का. तर त्यांनी सांगितलं की हा तू हनुमंताला नाही लावू शकत. तुला माहिती पाहिजे की संस्कृतचे श्लोक कुठे लावायचे सगळ्यात पहिले. म्हणून अहम ब्रह्मास्मी वेगळं आणि अहंकार वेगळा. तर अहंकार जेव्हा येतो तेव्हा नॉलेज शून्य होतं. आईन्स्टाईननी सांगितलं, पण 27व्या श्लोकात 3ऱ्या अध्यायात कर्मयोगामध्ये कृष्णाने पहिलेच हे सांगून ठेवलंय. आपण तिथे येऊ जिथे भरपूर पेपर पब्लिश झाले आहे. कशावर? सक्सेसवर. एक रिसर्च पेपर माझ्या हातात आला आणि तो रिसर्च पेपर वाचून मला एकच लक्षात आलं की हा गीतेतून केलेला पेपर आहे. द स्पोर्ट जर्नल म्हणून एक जर्नल आहे, त्याच्यात स्पोर्ट्सचे पेपर सांगतात आणि एका कोचनी द्युआन बेमिस म्हणून एक कोच आहे, एमएड आहे तो, आणि त्यांनी हा पेपर पब्लिश केला होता आणि त्या पेपरचं नाव होतं की रोड टू सक्सेस कम्स थ्रू हार्डवर्क अँड सॅक्रिफाईस. आणि तो पेपर वाचल्यावर गीतेतल्या मला 14व्या श्लोकाची आठवण झाली, कर्मयोगातल्या, की अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यात अन्न संभवा यज्ञात भवती पर्जन्यो यज्ञ कर्मस मुद्भव. म्हणजे काय? पण यज्ञ हा जो अर्थ आहे इथे, हा अर्थ, अन्न हा अर्थ आहे, हा वेगळ्याने घेतलेला आहे. एका कोणीतरी महानुभावानी, त्याचा मी युट्यूबवर चलचित्र पाहत होतो, तर त्या चलचित्रामध्ये त्यांनी म्हटलं की अरे यज्ञानी पाऊस पडतो, मग आम्ही जाळू, जंगलच जाळू का? यज्ञ याचा अर्थ इथे आहे सॅक्रिफाईस, आहुती. आणि हाच पेपर डॉन बेमिसनी सांगितला आहे की तुम्ही काय आहुती देता. सक्सेस पाहिजे ना, जीत पाहिजे ना, काय देता आहुती. जर आहुतीच दिली नाही तर तुम्हाला शेवटी कसा सक्सेस मिळेल. तर त्यांनी सांगितलं, तुमच्या सकाळच्या झोपेची आहुती देता, तुम्ही गोड न खाण्याची आहुती देता, की बाजूचा बंड्या पहिला आला, त्यांनी 2 पेढे आणून दिले, 1.5 मी खाल्ला, अर्धा माझ्या मुलासाठी ठेवला, असं करता. तुम्ही रात्री भात कमी खाण्याची आहुती देता. प्रश्न आहे, मलाच विचारलेले प्रश्न आहे. मी तुम्हाला कोणालाही विचारत नाही, मलाच विचारलेले प्रश्न आहेत हे. कशी आहुती देता. स्पोर्ट्स, खेळ खेळायचे आहे ना, त्याच्यात प्रावीण्य मिळवायचं आहे ना, रोज 1.5 तास व्यायाम करायची आहुती देता. आहुती द्यावं लागते, तेव्हाच माणसाला जे परिमित असतं, त्याने जो विचार केला असतो की हा माझा सक्सेस, हा माझा गोल आहे, तेव्हा मिळतो. यज्ञाच्या बाबतीत कृष्णाने इतकं डिटेल, इतकं काही पूर्णपणे संदर्भासहित स्पष्टीकरण दिलं आहे की त्यांनी प्रत्येक प्रकारचे यज्ञ सांगितले आहे. सगळ्यात श्रेष्ठ ज्ञान यज्ञ सांगितला, त्याग यज्ञ सांगितलाय, कर्म यज्ञ सांगितला आहे,
सगळ्या प्रकारचे यज्ञ सांगितले आहे आणि त्याच्या ते कसे कसे यज्ञ आहे ते पण सांगितले आहे. आणि जे त्रिगुण दोष आहेत त्याचे यज्ञ या सगळ्यांच्या मध्ये म्हणजे त्याग यज्ञ, त्रिगुण दोषातला त्याग यज्ञ, प्रत्येक दोषातला त्याग यज्ञ कोणता ते पण सांगितले. असे पूर्ण मॅट्रिक्सचं कॉम्बिनेशन श्रीकृष्णाने शेवटल्या अध्यायांमध्ये दिलेलं आहे. एक cram.com नावाची साईट आहे, कधी बघा, मी त्याची लिंक देतो इथे. त्याच्यामध्ये पण त्यांनी सॅक्रिफाईस दिला आहे. काही लोक द्रव्य यज्ञ करतात, म्हणजे काय, दान करतात. तपश्चर्या करतात, तो पण यज्ञ आहे. योग करतात, तो पण यज्ञ आहे. अहिंसा करतात, पुष्कळसे आपले जे जैन साधू आहेत ते अहिंसेचं व्रत, कडक व्रत पाळतात. एक छोटासा जीव पण माझ्याकडनं मेला नाही पाहिजे, त्याला इजा नाही झाली पाहिजे, ते व्रत आहे, यज्ञ आहे. आणि हा 4थ्या अध्यायात ज्ञान संन्यास योग 28व्या श्लोकात सांगितलंय. तीच गोष्ट, इम्पॉर्टन्स ऑफ सॅक्रिफाईस एसे, cram.com नावाच्या साईटवर कधी जाऊन पहा, यांनी निबंध लिहिला आहे. तीच गोष्ट सांगितली आहे, सॅक्रिफाईस. द्रव्यय ज्ञानस्तोपजायते, योगय न्यास्तोपजायते. म्हणजे जो यज्ञ आहे तो वेगळ्या वेगळ्या प्रकारचा असतो. कोणताही व्रत हा यज्ञ आहे. रिसर्च गेट मध्ये मी एक पेपर वाचला, एक प्रमेय होता, इतका सुंदर प्रमेय होता की नॉलेज इज पॉवर अँड पॉवरफुल नॉलेज, असा तो खूप सुंदर एका मायकल यॉंग म्हणून आहे आणि जोहन मुलर हे यांचा एक तो रिसर्च पेपर आहे. अतिशय सुंदर रिसर्च पेपर त्यांनी लिहिला आहे की नॉलेज पॉवर अँड पॉवरफुल नॉलेज. तर म्हणजे काय, तुमच्या ज्ञानाने तुम्हाला पॉवर येते की ज्ञान हेच पॉवरफुल आहे. म्हणजे आपल्या इंग्रजी मराठीत सांगायचं म्हणून ज्ञान हेच पॉवरफुल आहे. आणि हीच गोष्ट, याच्यात काहीही फरक नाही. यथै दासी समिद्धो अग्नि अर्भ स्मसा क्रुरु अर्जुन ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा. म्हणजे ज्ञानरूपी अग्नी हा सर्व कर्माची राख रांगोळी करतो. म्हणजे ज्या ज्ञानाची पॉवर असते ती इतकी जास्त असते की सगळेचे सगळे कर्म, सगळेचे सगळे पाप तो धुवून टाकतो. तर ज्ञान म्हणजे इन्फॉर्मेशन नाही. परत आपण खूप महत्वाचा मुद्दा आहे की ज्ञान म्हणजे इन्फॉर्मेशन नाही. मला खूप ज्ञान असेल पण समोर आलेल्या कुत्र्याला मी पाणी पाजत नसेल, जर तो बिचारा तहानेला आहे, तर माझ्या ज्ञानाचा काय अर्थ नाही आहे. छोट्या मुलांची तुम्ही छोट्या होऊन बोलू शकत नसाल तर त्या ज्ञानाचा काय अर्थ नाही आहे. तर ज्ञानाने अहंकाराची तर राख रांगोळी होते, कर्मांची राख रांगोळी होते, चुकीच्या कर्मांची पण राख रांगोळी होते. ज्ञान संन्यास योग श्लोक 37. हा रिसर्च पेपर वाचा, खूप सुंदर रिसर्च पेपर आहे. आपण आता येऊ एका मानसशास्त्रीय सायंटिफिक शास्त्रीय एक कन्सेप्ट, एक प्रमेय त्यांनी मांडलेला आहे. या प्रमेयाला म्हटलंय अमिगडाला हायजॅक. खूप सगळ्या लोकांना माहित असेल, कारण की आजकाल काय की प्रवचनांचा सुळसुळाट झालेला आहे इंग्लिशमध्ये आणि ते प्रत्येक जण अमिगडाला हायजॅक करत राहतो. काय आहे सांगतो अमिगडाला हायजॅक, पहिले हे सांगून देतो म्हणजे मग आपण गीतेवर येऊ. अमिगडाला हायजॅक म्हणजे दारू पिलेला व्यक्ती. खूपच संक्षिप्त रूप सांगितलं मी, दारू पिलेला व्यक्ती, बस. बरं, आता थोडंसं आपण फिजिओलॉजी मध्ये जाऊ द्या. अमिगडाला नावाचा एक छोटासा एक पोर्शन, छोटासा एक पार्ट आहे, छोटासा एक शरीराचा भाग आहे मेंदूमध्ये. याचं कार्य काय आहे की ज्यावेळी आपल्याला असे इम्पल्सेस येतात आपल्यामध्ये की जे इम्पल्सेस स्वाभाविक दृष्ट्या
तर ठीक आहे, पण ते सोशल किंवा सामाजिक दृष्ट्या किंवा पर्सनल वैयक्तिक दृष्ट्या ते बरोबर नाहीत. आणि आपल्या शास्त्रामध्ये सांगितले आहे, यद्यपि शुद्धम लोकविरुद्धम ना करणीयम ना तरणीयम. यद्यपि शुद्ध असेल पण लोकांच्या विरुद्ध असेल नका करू, शांत राहा. कृष्णाने पण सांगितलंय. अमिगडाला हायजॅक म्हणजे काय? माणसाचा स्वतःवर कंट्रोल न राहणे, नियंत्रण न राहणे. आपल्याला राग आला, मुलाला मारून दिलं एक थापड, पण ती थापड त्याला किती जोरदार बसते आपल्याला कळलं नाही. दारू पिलेला माणूस, भरपूर दारू पिलेला माणूस, नाही तर लगेच लोक त्याचा विप्रयास करतील. थोडी पिली तर काय होतं, हे होतं. नाही, मी त्याच्यात जात नाहीये, कारण की तो एक वेगळा विषय आहे, खूप मोठा विषय आहे तो, किंवा किती काय कसं आणि त्याचा इफेक्ट काय होतो. पण अमिगडाला हायजॅक हा शास्त्रीय दृष्ट्या मानल्या गेलेला हा प्रमेय आहे. याच्यामध्ये आपण आपल्या इंद्रियांवर आपण कंट्रोल ठेवू शकत नाही, आपण नियंत्रण ठेवू शकत नाही. काय सांगितलं कृष्णाने 6व्या अध्यायात? आत्मसंयम योग 6वा श्लोक. बंधुरात्मा आत्मनतस्य येना आत्मैवात्मना जिता. म्हणजे ज्या जीवात्म्याने मन व इंद्रियासह शरीर जिंकले, म्हणजे तुम्ही अमिगडाला जिंकलं. अमिगडाला जो स्टॉप करतो तुम्हाला, त्याला तुम्ही मोठं केलं. अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेता त्मैव शत्रुवत. ज्या जीवात्म्याने मन इंद्रिय शरीर जिंकले, त्या जीवात्म्याला, तो तर स्वतःचा मित्र आहे, त्यांनी मन जिंकलाय, शरीर जिंकलं आहे, तर त्याचं शत्रुत्व कोणीच करू शकत नाही. पण ज्याने जिंकलं नाही तो स्वतःचा शत्रू आहे. ज्याने नाही जिंकले हे गोष्टी, तो स्वतःचा शत्रू असतो. आणि म्हणून अमिगडाला हायजॅकिंग कृष्णाने 6व्या अध्यायात सांगितलंय. 5000 वर्षापूर्वी त्याच्यासाठी यांना डोक्यात इलेक्ट्रोड टाकून त्याचा मायक्रोव्होल्ट मध्ये करंट चेक करून, तेवढं करायची गरज नव्हती. त्यांनी ते सांगितले. 6वा अध्याय 6वा श्लोक. इथपर्यंतच नाही, कृष्ण याच्या पुढे गेले. त्यांनी सांगितलं की फॉर्म्युला, हेल्दी लाईफ जगायचं आहे, छान स्वच्छ लाईफ जगायचं आहे, चांगलं सशक्त जीवन जगायचं आहे. तर त्यांनी सरळ एका श्लोकामध्ये सगळाचा सगळा पूर्ण कडगोळ देऊन दिलं. आणि आज ते कडगोळ खूप जास्त महत्वाचं आहे. फॉर्म्युला सांगितलं त्यांनी तिथे, डायरेक्ट सरळ फॉर्म्युला लिहिला. आपण आता त्या फॉर्म्युल्यावर पोचतोय हळूहळू. आपण काय म्हणतो, कितीतरी रिसर्च पेपर, चांगली झोप घ्या. मग आपल्या व्हॉट्सअपवर येतो की ते सकाळी लिव्हर हे करतं, क्लीन करतं, स्वच्छ करतं, त्याच्यानंतर किडनी क्लीन करतं, स्वच्छ करतं, त्याच्यानंतर ते जी GI ट्रॅक आहे, म्हणजे आपली जी पूर्ण पचनाची जी पूर्ण नलिका आहे ती स्वच्छ करतं. असं सगळं आपण त्या व्हॉट्सअपवरून वाचतो आणि म्हणतो नाही झोप पाहिजे, झोप नाही झाली तर प्रॉब्लेम होईल. आणि आपण म्हणतो की बाबा आता ना आजकाल मी खूपच हुंदडून राहिलाय, म्हणजे खूपच टाइमपास करतो. नाही, मला व्यवस्थित राहायला पाहिजे, व्यवस्थित विहार करायला पाहिजे. काय असतं माहितीये का, माणूस खूप जास्त अगळपगळ झाला की त्याला अजून पुष्कळ प्रश्न यायला लागतात, पुष्कळ सारे चॅलेंजेस उद्भवायला लागतात. नाही, बरोबर राहायला पाहिजे माणसाने, जागरण करायचं नाही आणि व्यवस्थित व्यवहार करायचा. आणि मी सगळ्यात महत्वाचं, खूप खायचं नाही. पण असंही नाही की खूप सारे ड्रायफ्रुट्सच खाऊन घेतले, नाही म्हणे याच्यात खूप जान असते. अरे हट, म्हणजे मग परत वेट वाढेल. युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु
युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. म्हणजे जो व्यक्ती दुःखांचा नाश कोण करतो? योग्य यथायोग्य जो आहार विहार करतो, जो आनंदी राहतो, कर्मामध्ये यथायोग्य व्यवहार करतो. आणि त्या अशा करणाऱ्याला जो निद्रा जागरण करत नाही, म्हणजे काय, सर्कॅडियन सायकल जी असते तुमची त्याच्याप्रमाणे तुम्ही झोपता, त्याच्याप्रमाणे उठता. सर्कॅडियन सायकल. आता त्यांनी तो सर्कॅडियन सायकल नावाचा शब्द नाही वापरला. त्यांनी सांगितलं की निद्रा, यथोचित निद्रा, स्वप्नावबोधस्य, यथोचित निद्रा केली पाहिजे, तरच आपली बॉडी शुद्ध होईल, आपली किडनी गुर्दे सगळे शुद्ध होतील, रक्त शुद्ध होईल. एका छोट्याशा याच्यात त्यांनी पूर्ण फॉर्म्युला सांगितला. 1955 या साली एक डॉक्टर थॉमस हार्वे म्हणता, ज्या वेळेला आईन्स्टाईन हे झालं, त्यांनी शरीर सोडलं, त्यांनी त्याचं ब्रेन आणून त्याचं डिसेक्शन केलं आणि सगळ्या सायंटिस्टला पण त्यांनी ते फॉर्मल्डिहाइड मध्ये ठेवून वगैरे त्यांनी ते पूर्णचं पूर्ण विश्लेषण केलं. आणि त्याच्यात त्यांना समजलं की जे त्यांनी याच्या पहिलेचे जे सगळे काही मेंदू पाहिले आहेत आणि या मेंदूमध्ये जो फरक आहे तो खूप प्रचंड फरक होता. आणि तो फरक का आला, जेव्हा हे विचारलं त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना, तेव्हा त्यांनी सांगितलं की हे मेडिटेशन करत होते. मेडिटेशन, ध्यान, हे जपान आणि चायना यांनी, या दोन्ही देशांनी, चीन आणि जपान या दोन्ही देशांनी याच्यावर भरपूर पेपर्स, प्रमेय देऊन यांनी याच्यात भरपूर सारे पेटंट पण करून टाकलेत. 5000 वर्षापूर्वी आत्मसंयम योग 12वा श्लोक 6वा अध्याय, तत्रैकाग्रम मनः, एकाग्र मन करून, कृत्वा यत चित्ते इंद्रिय क्रिया, म्हणजे काय की चित्त व इंद्रिय हे ताब्यात घेऊन, उपविश्यासने म्हणजे बसून एकाग्र मन ठेवून अंतःकरणाच्या शुद्धीसाठी योगाभ्यास करावा. अंतःकरणाची शुद्धी म्हणजे आपली एनर्जी शुद्ध झाली. थॉमस हार्वेला त्याचं डोकं घेऊन तोडण्याची गरज नव्हती, पण त्यांनी केलं, पृथक्करण केलं आणि त्यांनी या रिसर्च ह्याच्यावर पोचले थॉमस हार्वे की आपण मेडिटेशन करायला पाहिजे. श्रीकृष्णाने 5000 वर्षापूर्वी मेडिटेशन बद्दल इतकी गोष्ट लिहून ठेवली. जो योगाचा जो पूर्ण एक पूर्ण सेक्शन, त्याच्यात सगळं काही श्रीकृष्णाने लिहून ठेवले. आपल्या सगळ्यांनी मेंडॅलिक पिरियडिक टेबल, त्याच्यानंतर मोसेली पिरियडिक टेबल याचा अभ्यास केला असेल. 9वी 10वी मध्ये असतात की 103 आहे, मग 104 झाले, 113, असं ते भरपूर. मग ते 3rd रो एलिमेंट आहे, 7th रो एलिमेंट आहे, मग त्याचे कॉलम्स आहे, मग एर्गॉन, झेनॉन, रेडॉन, क्रिप्टॉन, खूप सारे NaMgAl, SiP, FCl, Ar वगैरे आपण खूप पाठ केले ते. पण आपण कधी हा विचार केला नाही की हे मेटल्स, नॉन मेटल्स, रेडिओ ऍक्टिव्ह कंपाऊंड्स हे कोणत्या प्रकारात मोडतात. पिरियॉडिक टेबल मध्ये त्यांनी फक्त जे दृश्य धातू आहेत आणि अधातू आहेत ते सांगितले. प्रकृती फक्त त्यांनी बनलेली नाही, ही गोष्ट आता शास्त्रज्ञांना समजायला लागली आहे की आकाश कसं बनलाय, आवाज कसा बनलेला आहे. हळूहळू त्यांना समजायला लागलं की अग्नी कसा बनलेला आहे. प्रश्न आहे, अग्नी, समजा मी म्हटलं 1 किलो अग्नी, नाही, असं नाही पॉसिबल. 1 किलो अग्नी. जल, हो मानू शकतो, वायू सुद्धा मानू शकतो, पण 1 किलो आकाश,
म्हणजे काय, आपला पिरियॉडिक टेबल अजूनही पूर्ण झालेला नाही आहे. भूमिरापो नलो वायू खं मनो बुद्धिरेवच अहंकार इतियम मे भिन्ना प्रकृती रष्टधा. म्हणजे काय, पृथ्वी जल अग्नी वायू आकाश मन बुद्धी आणि अहंकार एवढ्या गोष्टी आहेत, त्यांनी बनलेली आहे प्रकृती. पहा, अहंकाराला किती महत्व दिलं आहे, बुद्धीला किती महत्व दिलं आहे. बुद्धीचं अजूनही कोणतं माप ठरलेलं नाही आहे. लोक करतात काही प्रश्न विचारून, मग ते इंटेलिजन्सी कोशंट वगैरे वगैरे, पण त्याचं माप नाही. कोणाची बुद्धी काय होईल आणि कोणाची बुद्धी किती चालेल याचं माप नाही. अजूनही आपला पिरियॉडिक टेबल अर्धा आहे. 5,500 वर्षापूर्वी 5,000 वर्षापूर्वी ज्ञान विज्ञान योग 4थ्या श्लोकात श्रीकृष्णाने तेव्हा सांगितलं आहे 7व्या अध्यायात. हल्ली एक गोष्ट सांगतो की एक 2020 सालची गोष्ट आहे. ट्रम्पनी सांगितलं, मला तुम्ही आहे ना या रिसर्च वाल्या गोष्टीमध्ये गोवू नकावं. माझं हे फील्ड नाही, माझं या बाबतीत मला काही समजत नाही. तरी नोबेल प्राइज दिलं त्यांनी. कोणाला? पेनरोज, गेट्स आणि गेन्झेल याला फिजिक्सचं नोबेल प्राइज दिलं. कशाबद्दल दिलं? ब्लॅक होल. ब्लॅक होल म्हणजे काय, आणि हा प्रमेय तुम्ही nature.com आर्टिकल मध्ये तुम्ही पाहू शकता की त्याला दिलंय डिस्ट्रक्शन ऑफ वर्ल्ड ब्लॅक होल थेरी. म्हणजे ब्लॅक होल थेरी काय म्हणते की बा आपल्या आकाशगंगेला एक मोठंसं छिद्र पडून ते हळूहळू छोटं होऊन त्याच्यात सगळी दुनिया जग हे युनिवर्स जाईल. पूर्णच्या पूर्ण आकाशगंगा जातील आणि शेवटी ते त्याचं एका बिंदूमध्ये रूपांतर होईल आणि तो बिंदूपासून परत जग निर्माण होईल. असं ब्लॅक होल थेरी म्हणते. एतत् योनिनी भूतानी सर्वाणि अत्युपधार्य अहम कुत्सत्न यस्य जगतः प्रभवः प्रलयस्तथा. म्हणजे मीच जगाचा मूळ कारण आहे आणि प्रलय सुद्धा मी आणणार आहे. तू काहीच नाही करणार आहे, तुम्ही काहीच करणार नाही, तोच प्रलय आणेल आणि तोच उत्पन्न करेल. ब्लॅक होल सुद्धा तोच आहे. ब्लॅक होल सुद्धा तोच आहे आणि तोच उत्पत्ती करणार आहे. आता कृष्ण समजा, आपण खूप लोक जर काही लोक आस्तिक असतील तर त्यांनी काय हरकत नाही आस्तिक, कारण की कृष्णाने आस्तिक आणि नास्तिकतेबद्दल काहीही बोललं नाही. तो फक्त एवढंच बोलला की ही जी एनर्जी आहे याला तू कृष्ण म्हण. ही जी जागतिक एनर्जी आहे, आपण आतापर्यंत फक्त कॉस्मिक रेस पर्यंत पोहोचलेलो आहे, ते पण कधी आहे कधी नाही. वैश्विक किरण म्हणजे म्हणतात तुमचा फोटो द्या, आम्ही त्या फोटोवर काय ते पॉझिटिव्ह गोष्टी करतो आणि तुम्हाला पोहोचून जातील वैश्विक किरण. वैश्विक किरणाच्या कितीतरी पलीकडून गीता सुरू झालेली आहे आणि याचा अनुभव तुम्हाला येईल कधी ना कधी. तो अनुभव तुम्हाला एक छोटासा अनुभव जर आणायचा असेल तर कधी तुम्ही कोणत्या एखाद्या नाटकाला किंवा एखाद्या चित्रपटाला गेले तर चित्रपटगृहामध्ये बसून शांतपणे समोरच्याच्या मानेवर ध्यान केंद्रित करा आणि त्यावर असा विचार करा, डोळ्यात पाणी येतपर्यंत पापणी न लवतपर्यंत फक्त ध्यान केंद्रित करा आणि असा विचार करा की या माणसाने माझ्याकडे मागे वळून पाहिलं पाहिजे. फक्त एवढाच विचार करा, बाकी काही नाही, आणि तुम्हाला कळेल की 2 ते 3 मिनिटाच्या आत तो माणूस मागे वळून पाहिजे. करून बघा ही गोष्ट. हे तुम्ही कधीही करू शकता. मुंगुसासोबत आपण करतो, मुंगुसा तू माझ्याकडे पाहा, नाही तर तुला रामाची शपथ. पण तो पाहतो, काय पाहतो देव जाणे का बरं पाहतो, पण ही एनर्जी आहे, ही ऊर्जा आहे. करून पहा, ऊर्जा आहे मनात म्हणून पहा, ही ऊर्जा आहे. प्रलय पण त्याच्याच मुळे होतो
आणि उत्पत्ती पण त्याच्याचमुळे होते. ब्लॅक होल पण तोच आहे आणि उत्पत्ती करणाराही तोच आहे. ज्ञान विज्ञान योग, श्लोक 6. आता हल्ली काही वर्ष, मला वाटतं महिने झाले असतील त्याला, त्यात इलॉन मस्क यांनी एक विधान केलं होतं की एव्हरीथिंग इज प्रोग्राम. इट इज अ कम्प्युटर प्रोग्राम विच इज ऑलरेडी डन बाय somebody and we are just a puppet inside it. सगळे अर्ध्या लोकांनी त्याला सांगितलं की अरे काहीतरी बोलतोय. बिल गेट्सने त्याला होकार दिला. आणि ही मी सांगितलेली गोष्ट आहे म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवू नका. NBC न्यूज मध्ये सायन्स मध्ये आलेली गोष्ट आहे. सिम्युलेशन हायपोथेसिस वाय सम थिंक लाईफ सिम्युलेटेड रिअलिटी म्हणून आहे. मॅट्रिक्स म्हटलंय त्याला. मॅट्रिक्स म्हणजे माया. ज्ञान विज्ञान श्लोकात 7व्या अध्यायात 14वा श्लोक पहा. दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्तया. माया म्हटलंय कृष्णाने, तेव्हाच माया सांगितली की ही माया आहे. माया म्हणजे काय? एक फॉर्म दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्व्हर्ट होऊ शकतो, ही माया. आज समजा ही एक बॉटल आहे, ही काल स्टील होती, परवा ती मिनरल होती, आज ती माझ्यासाठी बॉटल आहे. फुटली, मी लोहा लोखंडमध्ये टाकून दे. माया आहे. शरीर सुद्धा माया आहे असं त्याने म्हटलंय. तर माया हा आत्ता एलॉन मस्कला समजलेला जो प्रमेय आहे, पण हा 5000 वर्षापूर्वी कृष्णाने सांगितला होता. आणि हे इल्युजन आहे. या मायेच्या रूपानीच ऍक्च्युली प्रकृती येते. आणि त्यांनी स्वतःला पुरुष म्हटलं आहे. पुरुष याचा शब्दाचा अर्थ मेल असा नाही. ओके, पुरुष या शब्दाचा अर्थ आहे तो जीवात्मा, दॅट ट्रान्सेंडेंटल हॅपीनेस. तो जीवात्मा ज्याच्यामध्ये तो कृष्ण आहे. कृष्ण म्हणजे, परत मी कृष्ण हा व्यक्ती म्हणत नाहीये, हा देव म्हणत नाहीये. मी कृष्ण म्हणजे ही एनर्जी म्हणतोय, ही ऊर्जा. त्याच्यानंतर आपण येऊ हल्ली 2018 मध्ये जो माइंड स्टेबलचा जो एक डेव्हिड वॅगोनी जो एक सिद्धांत मांडला होता, तर त्याचंही उत्तर 10व्या अध्यायात विभूती योगात दिलंय. वेदानाम सामवेदोस्मी, मी सामवेदात आहे. देवानास्मी वासवः, इंद्रियाणाम मनश्चास्मी, म्हणजे मी इंद्रियाणाम, मन हे इंद्रिय आहे. मन हे सगळ्यात सशक्त इंद्रिय मन आहे. भूतानास्मी चेतनः, म्हणजे भूतानास्मी म्हणजे भूत नाही, भूतानास्मी म्हणजे हे जे पंचमहाभूत आहे, आप तेज वायू आकाश पृथ्वी, त्यांनी बनलेलं हे शरीर आहे, त्याच्यामधली जी चेतना आहे, प्रत्येक प्राण्यांमधली चेतना ती मी आहे, एनर्जी. आणि म्हणून इंद्रियाणां मनश्चास्मी, मी सगळ्यात सशक्त इंद्रिय आहे. म्हणून मला तू नियंत्रणात ठेव. मला नियंत्रणात ठेवलं की सगळं काही नियंत्रणात राहील. प्रमेय सिद्धांत NCBI NLM वर आत्ता आलाय 2018 मध्ये. कृष्णाने 5000 वर्षापूर्वी सांगितलाय. ओपनहायमर हा जो सगळ्यांना माहित असेल, ज्यांनी अणुबॉम्ब हे केला, त्यांनी त्याच्यानंतर एक विधान केलं. त्यांनी गीता वाचली आणि त्याला विश्वरूप दर्शन हा 11व्या अध्यायाला 32वा श्लोक, त्याला कालोस्मी जो श्लोक आहे तो त्याला कळला की लोकांचा नाश करणारा पण मीच आहे, मीच नाश करील. आणि जे शत्रू पक्षात जे योद्धे आहे त्यांचा पण नाश मीच करील. आणि अर्जुन, तू त्यांचा नाश केला नाही तरी मी नाश करणार आहे, कारण की मला प्रमेय आणायचे. ओपनहायमरनी जेव्हा हे वाचलं तेव्हा त्यांना समजलं. त्याच्यानंतर त्यांनी पूर्ण संस्कृत गीता वाचली आणि त्यांना समजलं की आय एम द डिस्ट्रॉयर ऑफ द वर्ल्ड. वाय? I should not be destroyer.
विश्वरूप दर्शनात त्यांनी सहस्त्र सूर्य म्हटलाय 12व्या श्लोकात 11वा अध्यायात विश्वरूप दर्शन योग जो आहे त्याच्यात सहस्त्र सूर्य हा कन्सेप्ट मल्टी युनिव्हर्स मल्टी गॅलेक्सी एवढ्या सूर्याचं तेज त्याच्यावर दाखवलंय. जेव्हा त्यांनी आपलं भव्य रूप दाखवलं कृष्णाने तर मेनी गॅलेक्सीज इथे सूर्याभोवती पृथ्वी फिरते की पृथ्वीभोवती सूर्य फिरतो हे आत्ता समजलं. पण सहस्त्र सूर्य म्हणजे प्रत्येक गॅलेक्सीला एखादा सूर्य असेल, प्रत्येक गॅलेक्सीचा एक ब्रह्मदेव असेल, आकाशगंगेचा एक ब्रह्मदेव असेल. हे सूर्य हे कृष्णाने तेव्हाच सांगून दिलं 12व्या श्लोकात गीतेच्या. बरं, आपण शरीराकडे येऊ. परत खूप जास्त आपण वैश्विक भ्रमण करतोय तर आपण शरीराकडे येऊ. आपल्या इथे वेल एस्टॅब्लिश पूर्ण सर्व जगन्मान्य अशी गोष्ट आहे ती म्हणजे सगळ्यांना माहिती असेल ॲलर्जी. आपल्याला खास सुटते पित्त ज्याला म्हणतात. वेगवेगळ्या प्रकारच्या ॲलर्जी असतात. या ऑटोकॉइल्ड नावाचे जे केमिकल्स असतात त्यांनी होतात. ओके, रसायनांनी होतात, जे जैविक रसायन बायोकेमिकल्स यांनी होतात. तर फॉर एक्झाम्पल हिस्टामिन आहे, सेरोटोनिन आहे, किंवा प्रोस्टॅग्लॅन्डिन्स आहे, ल्युकोट्राइन्स आहे, ब्रॅडिकिनिन्स आहे. हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे ऑटोकॉइड्स आहेत. आणि यांनी त्याच्यामुळे मत्सर सुद्धा वाढतो, यांनी भीती सुद्धा वाटते, यांनी ब्लड प्रेशर सुद्धा लो होतं. ज्याला ॲलर्जी आली त्याचं ब्लड प्रेशर पटकन लो होऊन जातं, पोटॅशियम पटकन कमी होऊन जातं आणि पोटॅशियम कमी झाल्याबरोबर त्याचं बीपी डाऊन होऊन जातं. अशा ॲलर्जीचा सुद्धा उल्लेख हर्ष, भीती, मत्सर 12व्या अध्यायात भक्तियोगात 15व्या श्लोकामध्ये त्यांनी हर्ष, मत्सर आणि भीती याचा केलाय. आणि याच्यापासून तुम्हाला जर मुक्ती झाली तर तो व्यक्ती मला प्रिय आहे असं कृष्णाने म्हटलंय. यस्मान्नो द्विजते लोक. तर ॲलर्जी बद्दल सुद्धा त्याला खूप चांगल्या प्रकारे माहित हे आपल्याला कळतं. भक्ती योगामध्ये त्यांनी हे सुद्धा सांगितलं आहे की इरिटेशन कसं कमी करायचं, माणसाचं मन कसं भक्तीकडे वळवायचं आणि कशी आपली बुद्धी आणि भाव हे दोन्ही सम ठेवायचं, किंवा आपला भाव कसा समशत्रूच मित्रेच तथा मानापमानयो. म्हणजे मान आणि अपमान या गोष्टी जर आपल्याला, अपमान आणि मान या जर सारख्या राहिल्या तर आपल्यामध्ये इरिटेशनच येणार नाही. थंडी आणि ऊन, शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जिता. सुख दुःख यामध्ये आपण सारखेच राहिलो तर माणसाचे जे द्वंद्व असतात ते द्वंद्व कमी होतात, त्याला आसक्ती राहत नाही. अवॉइड इरिटेशन 12व्या अध्यायात 18व्या श्लोकात त्यांनी सांगितलं आहे. गुणत्रय विभाग योग हा तर प्रत्येक माणसाने इतक्यादा वाचावा. का वाचावा याचं उत्तर मला खूप हल्ली मिळालं. माझा पहिल्यांदा गीतेशी संबंध आला जेव्हा माझ्या मोठ्या भावानी माझ्या हातात गीता दिली, कारण की मला टायफॉइड झाला होता. आपल्या इथे रोगाचं आणि योगाचं कसं काय ते संधान मानलं जातं ते मलाही आजपर्यंत कळलं नाही, किंवा रोग झाल्यावर कसा माणूस योगाकडे जातो हे पण एक मला न उलगडलेलं भीतीदायक कोड आहे असं मला वाटतं. पण एक गोष्ट नक्की आहे की हे शरीर जे आहे हे शरीर योगाने मात्र सशक्त होतं, एवढं मात्र नक्की आहे. एक हल्ली एक शास्त्रज्ञ होऊन गेला लुई पाश्चर नावाचा. पाश्चरायझेशन ही प्रोसेस त्याच्याशी संलग्नित आहे. त्यांनी ही प्रोसेस काढली. काय काढलं त्यांनी की जसं दूध असतं तर दुधाचं पाश्चरायझेशन केलं, म्हणजे त्यातले जीवाणू नष्ट केले.
हे जीवाणू पाश्चरायझेशन मध्ये अर्धेच नष्ट केले जातात. पण लुई पाश्चर या शास्त्रज्ञानी जो 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 एक शोध लावला तो असा लावला, आणि तो शोध काय होता की समजा मी दूध पूर्णपणे निर्जंतुक केलं आणि ते दूध मी थंड जागेत ठेवलं किंवा कसंही ठेवलं, पण ते पूर्णपणे मी बंद जागेत ठेवलं, थंड नसेल तरी बंद जागेत ठेवलं, तर त्याच्यामध्ये जीव उत्पन्न होऊ शकत नाही. हा प्रमेय त्यांनी मांडला आणि हा शोध त्यांनी मांडला. ह्या शोधाला जगभरातून प्रतिसाद मिळाला की येस, नो स्पॉन्टेनियस लाईफ जनरेशन फ्रॉम नॉन लिव्हिंग थिंग्स. वी कॅनॉट क्रिएट लाईफ फ्रॉम नॉन लिव्हिंग थिंग्स. म्हणजे आपण रसायनापासून लाईफ बनवू शकत नाही. अहम बीजा प्रहात पिता सर्व योनेषु कौंतेय मर्तया संभवन्ति या तासाम ब्रह्म महत यो निरहम बीजप्रद पिता. मी स्वतः पिता आहे म्हणतो त्याचा. माझ्यातून प्राणी उत्पन्न झाले आहे. सर्व प्रकारच्या जातीचे जितके शरीरधारी प्राणी उत्पन्न होतात त्या सर्वांचा गर्भधारण करणारी माता प्रकृती आहे आणि बीज स्थापन करणारा मी स्वतः जो कृष्ण म्हणजे एनर्जी, ती जी पूर्ण सगळ्या वैश्वाची एनर्जी आहे ती एका याच्यात कॉन्सन्ट्रेट आहे, ती आहे. लुई पाश्चरनी आत्ता सांगितलं, 5000 वर्षापूर्वी कृष्णाने सांगितलं, अहम बीजा प्रदाह पिता, मी आहे. कारण की तुम्ही नॉन लिव्हिंग पासून लिव्हिंग जन्मू शकत नाही. काय केलं माहितीये का, काही दिवसापूर्वी, काही वर्षांपूर्वी शास्त्रज्ञांनी एक एक्सपेरिमेंट केला. त्याच्यात त्यांनी काय केलं की जेव्हा गर्भाला ज्यावेळेस पहिल्यांदा ठोके प्राप्त होतात त्या एका सेकंदाचे कितीतरी मायक्रोसेकंद त्याचं पृथक्करण केलं. त्या पृथक्करणात त्यांना हे समजलं नाही आतापर्यंत की कुठून तो लब डब PQRS वेव्ह ज्याला म्हणतात हार्टची, तर पी कुठून सुरुवात होतो अजूनपर्यंत कळलं नाही. जर कळलं असतं तर आपण मेलेल्या माणसाला जिवंत करू शकलो असतो. कारण की बाकीचे हार्ट, मायोकार्डियल मसलला ठीक करणारे, आर्टरीजला ठीक करणारे सगळे साधनं उपलब्ध आहे. पण बीज टाकणारे ते जे शरीरात जो लाईफ नावाचा प्रकार आहे, काय ज्याला म्हणतात सोल, आत्मा, ते नाहीये, अजूनपर्यंत नाहीये. लुई पाश्चरनी सरळ सांगितलं, आपण हे करू शकत नाही. कितीही काही करा, पृथक्करण करू शकतो केमिकल्सचं, छोट्या छोट्या केमिकल्स मध्ये किंवा रॅमनंट्स मध्ये किंवा छोट्या छोट्या पदार्थांच्या मध्ये, पण आपण बाकी करू शकत नाही. तुम्हाला एक गोष्ट माहित असेल की आत्ता हल्ली सायन्स डेली नावाचं एक साईट आहे, सायन्स डेली. त्याच्यावर भरपूर प्रकारचे शोध कार्य चालू असतात आणि खूप सुंदर सुंदर शोध कार्य चालू असतात. त्यांनी सांगितलं 59,508 स्पीसीज, वेगवेगळ्या प्रकारच्या स्पीसीज डिटेक्ट झाल्या, 59,000. आणि सगळ्या शास्त्रज्ञांनी पहिले असा विचार केला होता, त्यांनी प्रोजेक्शन केलं होतं. त्यांनी केलं होतं की 100 मिलियन स्पीसीज असतील वेगवेगळ्या प्रकारच्या. पण नंतर त्यांना कळलं, जेव्हा या स्पीसीज डिटेक्ट झाल्या, की त्याच्या जीनसवरून, त्याच्या किंगडम्स वरून हे कळलं, त्याच्या फॅमिलीज वरून, ऑर्डर वरून, ते सगळे जे असतात ना, जे टॅक्सॉनॉमिकल ज्या गोष्टी असतात त्याच्यावरून कळलं की 8.7 मिलियन म्हणजे 87 लाख कदाचित असू शकतात. एवढं सगळं करण्यापेक्षा मी विचार केला, पद्मपुराण वाचलं असतं तर काय झालं असतं. 8.4 मिलियन ही गोष्ट पद्मपुराणात पहिलेच सांगितली आहे. कशाला पाहिजे एवढे कॅल्क्युलेशन. आणि
कृष्णाने गीतेत क्लिअर सांगितलंय, बरोबर व्यवस्थित सांगितलंय की एवढ्या सगळ्या योन्यातून माणसाच्या आत्म्याचा प्रवास झाल्यावर तुला हा देह प्राप्त झाला आहे. हा जो देह आहे हा 84 लक्ष वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम, वेगवेगळ्या छोट्या कृमीपासून घेऊन, ऑर्गॅनिझम पासून घेऊन, फंगस पासून घेऊन नंतर तुला हा देह प्राप्त झाला आहे. अरे त्याचं वाटोळं करू नकोस बाळा. पद्मपुराण वाचायला हवं होतं बोटॅनिस्ट आणि टेक्सॉनॉमिस्टनी. त्यांना लगेच कळलं असतं. सायन्स 5000 वर्षापूर्वी सांगितलेली गोष्ट पद्मपुराणात आणि नंतर श्रीकृष्णाने ती परत सांगितली गीतेमध्ये. कृष्णाने गीतेमध्ये 84 लाख नाही सांगितलंय, पण त्यांनी सांगितलंय की खूप साऱ्या योन्यात. कारण की त्याला हे माहिती होतं की जे लोक गीता वाचतील ते लोक पुराण जरूर वाचतील, कारण की त्याच्यातनंच कडगोळ घेऊन प्रस्थानत्रयी केलेलं आहे. आपण आता एका शेवटले 5 मिनिटच घेतो मी. कदाचित तुम्हाला खूप जास्त झालं असेल किंवा काय म्हणतात त्याला, जर परत आपल्याला काही चर्चा करायची असेल तर आपण करू शकतो, पण 5-10 मिनिटात मी संपवतो. एक पॉलन ग्रेन्सचा शास्त्रज्ञ होता, जो पॉलन ग्रेन्सवर खूप त्यांनी, बॉटॅनिस्ट होता, तो बायोलॉजिस्ट होता. त्याचं नाव होतं ब्राऊन, रॉबर्ट ब्राऊन. 1827 मध्ये त्यांनी अभ्यास जेव्हा केला, कसा अभ्यास केला त्यांनी, पोलन ग्रेन्सची जी मोमेंट असते त्याला, ती मोमेंट कशी असते तर ती रॅन्डम असते, अशी रॅन्डम असते. तर ही रॅन्डम मोमेंट म्हणजे तो पोलन ग्रेन कुठेही जाऊ शकतो. नंतर हेही कळलं की जे ब्राउनियन पार्टिकल्स आहेत, जसे की जे कोलाइडल पार्टिकल्स आहेत, ज्याचा 4 मायक्रॉन टू 8 मायक्रॉन वगैरे असा एक साईज असतो, तर तो जो आहे ब्राउनियन पार्टिकल्स, तो त्याची मुवमेंट अशी असते. आणि या ब्राउनियन पार्टिकलमुळे वास येतो तो, कारण की फ्री फ्लोईंग असतो, कुठेही जाऊ शकतो तो कण. यांनी हे 1827 मध्ये त्यांनी सांगितलं, ब्राउनियन मोशन म्हणतात त्याला. जर हवेतून एखादी गोष्ट श्वासात यायची आहे तर ती ब्राउनियन मोशन येते. शरीरम यद्वाप्नोति यच्चाप्युत्क्रामति श्रा गृहीत्वैतानि संयाती वायुर्गंधा निवाशात. म्हणजे काय, 15व्या श्लोकात पुरुषोत्तम योग मध्ये, 15व्या अध्यायात पुरुषोत्तम योग मध्ये श्लोक 8वा, वारा वासाच्या वस्तूतून वास घेऊन स्वतः बरोबर नेतो, असं पूर्णपणे सांगितलंय. वारा वासाच्या वस्तूतून वास घेऊन, ब्राउनियन मोशन सांगितलंय कृष्णाने. रॉबर्ट ब्राऊननी जर गीता वाचली असती तर त्याला ते पहिलेच समजलं असतं की बाबा हे ब्राउनियन मोशन आहे, वारा वासाच्या वस्तूतून वास घेऊन येतो. तसाच देहादिकांचा स्वामी जीवात्माही ज्या शरीराचा त्याग करतो, त्या शरीरातून मनासहित इंद्रिय बरोबर घेऊन नवीन मिळणाऱ्या शरीरात जातो. म्हणजे वारा जसा एखाद्या अत्तराचा वास घेऊन दुसरीकडे जातो, तसाच मन हे इंद्रिय जे आहे, सगळ्याच्या सगळ्या इच्छा वगैरे सगळं सोबत घेऊन तो दुसऱ्या शरीरात जातो, नवीन तो मिळतो. म्हणून म्हणतात कर्माचे फळ सोबत येतात, कर्म सोबत येतं. ब्राउनियन मोशन. त्याच्यानंतर कृष्णाने जेव्हा पूर्ण शरीराचं पृथक्करण केलं आणि 17व्या अध्यायात त्यांनी सरळ सांगितलं की काय जेवावं, कृष्ण सांगून मोकळा झाला. 8, 9 आणि 10वा जो श्लोक आहे 17 अध्याय, श्रद्धात्रय विभाग योग हा जो आहे, त्याच्यामध्ये त्यांनी सरळ सांगितलं, आपण म्हणतो गुड फूड, स्टेबल फूड पाहिजे, चांगलं अनसॅच्युरेटेड फॅट युक्त स्निग्ध खावं,
विटॅमिन्स युक्त खावं, प्रोटीन युक्त खावं, सकस फूड खावं. रस्या स्निग्धा स्थिरा हृदया आहार हा सात्विक प्रिया. सात्विक फूड खावं. काय? स्निग्ध फूड खावं, पण स्निग्धासोबत त्यांनी चांगलं वाटणारं फूड खावं. ऍसिडिक फूड खाऊ नये असं त्यांनी सांगितलं. आहार राजस्य श्रेष्ठा दुःख शोकामय प्रदा. म्हणजे ज्यानी आपला आहार वाईट होईल, राजसी आहार होईल, ऍसिडिक फूड, ड्राय फूड तसं खाऊ नका. कडू, आंबट, खारट, तिखट खूप जास्त, कोरडं नाही. त्या आणि दुःख आणि काळजी उत्पन्न करणाऱ्या गोष्टी खाऊ नका. 9व्या श्लोकात त्यांनी सांगितलं आहे, प्युट्रिड खाऊ नका, कॅन्सर होतो. जुनं अन्न खाऊ नका, कॅन्सर होतो. 116 कारणामधले सगळेचे सगळे कारण त्यांनी या ना त्या कारणाने पूर्ण गीतेत दिले आहे. शिळे उष्टे खाऊ नका. यात यामम गतरसम पूती पूर्यशितम चयत उष्टिष्टमपी उच्चिष्टमपी म्हणजे उष्ट खाऊ नका. उच्चिष्टमपी चम आमेध्यम भोजनम तामस प्रिय. म्हणजे तामस माणसाला जे भोजन चांगलं वाटतं तसं खाऊ नका. तामस म्हणजे ज्याला मग शेवटी खूप झोप, आळस येणार आहे, त्यांना खाऊ नका. अपवित्र अन्न खाऊ नका. त्यांनी हेही सांगितलंय की कोणाच्या चुकीच्या मार्गाने मिळवलेलं अन्न खाऊ नका. अन्नाबद्दल खूप सांगितलंय. 18व्या अध्यायामध्ये मोक्ष संन्यास योग म्हणजे सगळं संपवून टाकलं. त्यांनी काय केलं कृष्णाने? त्याग, कर्म, बुद्धी, यज्ञ आणि धारणा याचं कॉम्बिनेशन सत्व, रज आणि तम याच्याशी केलं. हा चार्टच करून टाकला कृष्णाने तिथच्या तिथे की सात्विक त्याग कोणता, राजसिक त्याग कोणता, तामसिक त्याग कोणता. सात्विक कर्म कोणतं, राजसिक कर्म कोणतं आणि तामसिक कर्म कोणतं. तशीच राजसिक, तामसिक आणि सात्विक बुद्धी, यज्ञ आणि धर्म कोणता किंवा धारणा कोणती, धर्म नाही धारणा कोणती, हा पूर्ण त्यांनी सांगून टाकला. आणि त्यांनी सांगितलं की इतका मोठा सायकोलॉजिक आणि मानसशास्त्रज्ञ होता कृष्ण की एका श्लोकात त्यांनी इतकं डीप गेलाय की सकृत्वा राजसम त्यागम नैव त्याग फलम लभेत. 8वा श्लोक किती 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 मायन्यूट त्यांनी सांगितलंय. म्हणजे काय की जो मनुष्य दुःखरूपच आहे असं जर समजून कोणी शारीरिक त्रासाच्या भीतीने कर्तव्य कर्म सोडून दिलं, कर्तव्य कर्म शारीरिक त्रासाच्या भीतीने सोडून दिलं तर त्याला असा राजस त्याग करून त्यागाचे फळ कोणत्याही प्रकारे मिळत नाही. आज काय थंडी आहे, जाऊ दे, आज आहे ना व्यायाम केला ना तर आहे ना दुखायला लागेल. माझी मावशी म्हणायची नाही दुखायला लागेल, व्यायाम करू नको थंडीमध्ये जास्त, आज नाही करत, आज झोपून जातो. नाही, शरीराच्या त्रासाच्या भीतीने केला तर या सॅक्रिफाईसला, या त्यागाला काही अर्थ नाही. म्हणजे त्याग पण कसा करावा तर सात्विक करावा. कर्म सात्विक, बुद्धी सात्विक असावी, यज्ञ सात्विक असावा आणि धारणा सात्विक असावी. बस एक शेवटली गोष्ट सांगतो आणि स्वतःला विराम देतो. जे काही माझ्याकडनं कृष्णाने वदवलं ते त्याला समर्पित. 300 वेगवेगळ्या भाषेत हा ग्रंथ जो आहे ट्रान्सलेट झालेला आहे. 300 भाषेत. फार दुर्दैवाची गोष्ट आहे पण सुदैवाची गोष्ट देखील आहे की 234 वर्षापूर्वी
हा ग्रंथ चार्ल्स विकिन्सनी इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केला होता. हा आपण करायला पाहिजे होता सगळ्या पूर्ण जगाला. सगळ्या जगात मी खूप सारे जे जे कल्ट म्हणतात ना, कल्ट, त्यांची नावं घेत नाही कारण की ते माझ्यावर येतील नाही, तर ह्या कल्टकडे गेलो मी. सगळ्या पुष्कळ साऱ्या कल्टकडे गेलो, पुष्कळ साऱ्या देशांमध्ये, आणि त्यांना विचारलं तुम्ही काय फॉलो करता अल्टिमेटली, तुम्ही हे सगळं जे सांगता आहेत. मी आपलं एकदम असं नामू परीट सारखं जाऊन विचारलं. तर ते म्हणे सांगू का खरं, आम्ही गीतेतले 2-4 श्लोक घेतो आणि त्याचंच एक्सप्लेनेशन उगाळून तेच आम्ही देतो, आणि आमचे सगळेचे सगळे जे आहे, आमचे सगळे लोक या गीतेच्या श्लोकांवर अवलंबून आणून आमच्यासाठी लोक जमवतो. श्रीकृष्णार्पणमस्तु. शांती शांती शांती. Thank you so much, friends. Please advise your suggestions in comment box.